जर तुमच्याकडे कुठलीच भाजी शिल्लक नसेल आणि चविष्ट आणि झणझणीत काही बनवायचं असेल तर त्यासाठी आज आपण बनवतोय एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी जी मस्त गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते। ती म्हणजे न वाफवता न शिजवता तरीही झटपट होणारी पाटवडीची रस्सा भाजी। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी आपण पाटवडी बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी मी एका ताटाला आधी तेल लावून घेणार आहे जेणेकरून बेसन ताटाला चिटकणार नाही। तर पाटवडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेते। अंदाजानुसार घ्यायचं आहे बेसन पीठ आपल्याला। त्यानंतर त्यात ॲड करायचं आहे 1 चमचा भरून लसूण आणि जिरे बारीक ठेचून घेतलेलं। त्यानंतर ओवा आपल्याला लागणार आहे, हातावर चुरून ॲड करायचे आहेत ओवा। मग थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर आणि लसूण जिऱ्याला पिठामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आता कोथिंबीर वगैरे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 टीस्पून लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मग चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून आधी मी हे हाताने मिक्स करून घेते। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला पाटवडीसाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाटवडीसाठी पिठाचा गोळा आपल्याला घट्टसरच लागणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने पिठाचा गोळा मी बनवून घेतलेला आहे। आता या पिठाच्या गोळ्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा आपल्याला हे पाटवडीचं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर पाटवडी बनवण्यासाठी पिठाचा गोळा आपला इथे बनवून तयार आहे। तर आता आपल्याला पाटवडीच्या रस्स्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे घेतले 2 मोठे लांबट कापलेले कांदे। शक्यतो कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीचा मसाला आहे ना, हा लोखंडी तव्यावरच भाजून घ्यायचा, म्हणजे मसाला खूप छान भाजला जातो आणि भाजीलाही खूप मस्त टेस्ट येते। थोडंसं तेल टाकून घेऊ कांद्यावर। काळसर रंगावर आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे। 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघाल कांदा आपला छान काळसर भाजला गेलेला दिसतोय। आता आपल्याला हे कांदे बाहेर काढून घ्यायचेत आणि पुन्हा आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यात आपण खोबरं भाजून घेणार आहोत। अगदी लो फ्लेमवर आपल्याला इथे हे खोबरं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही। मग घेऊ दालचिनीचा 1 तुकडा, त्यानंतर 3 ते 4 लवंग आणि मिरे घेतलेत। एक 5 ते 7 सेकंद आपल्याला हे एवढे मसाले तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यानंतर खसखस मी इथे घेणार आहे 1/2 टेबलस्पून, सोबतच तीळ घ्यायची आपल्याला 1/2 टेबलस्पून। आणि मग हे सगळे साहित्य आपल्याला हळूवारपणे लो फ्लेमवर भाजून घ्यायचे। मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे बाहेर काढून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मसाले थंड झाल्यावर सगळ्यात आधी आपण खडे मसाले बारीक करून घेणार आहोत। खडे मसाले बारीक करून झाल्यानंतर यातच आपल्याला भाजून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। मग 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आता बघू पुढची प्रोसेस। तर पाटवडीच्या रस्स्यासाठी कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेणार आहे। तसं तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल इथे गरम झाल्यावर जिरे घ्यायचं आहे 1/2 टीस्पून। जिरं छान फ्राय झाल्यावर यात आपण वाटून घेतलेला मसाला फ्राय करून घेणार आहोत। हा मसाला किंवा वाटण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, वाटणातला गुळचटपणा कमी होतो आणि भाजीला खूप छान टेस्ट येते, म्हणून मसाला आपल्याला इथे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघाल ह्या मसाल्यातून थोडं तेल रिलीज होताना दिसतंय, म्हणजे मसाला आपला छान शिजतोय। तर या स्टेजला आल्यावर आपल्याला काय करायचं, यात कोरडे मसाले ॲड करायचे। तर त्यात आपण घेणार आहोत लाल तिखट 1 टेबलस्पून, गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला 1/2 टेबलस्पून, धने जिरे पावडर घ्यायचे 1/2 टेबलस्पून, त्यानंतर किचन किंग मसाला घेणार आहे मी 1/2 टीस्पून, हळद घ्यायची आपल्याला 1/2 टीस्पून। तसं किचन किंग मसाला हा ऑप्शनल आहे, असेल तर घालायचा आहे, नसेल तर काही हरकत नाही आहे। तर याआधी ना आपण आपल्या चॅनलवर मासवडी किंवा मासवडी रस्सा कसा बनवायचा ही रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि याची लिंक मी आय बटनला सुद्धा शेअर केली आहे, तर तुम्ही तीही रेसिपी बघू शकता। आणि आज आपण बनवतोय एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, ती म्हणजे पाटवडी आणि पाटवडीची रस्सा भाजी। आता हा मसाला शिजण्यासाठी मी 1 कप पाणी टाकून हा मसाला शिजवू देणार आहे। ही अतिशय सिंपल मराठी रेसिपी जी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बनवली जाते। तसं रस्स्यामध्ये थोडासा फरक असतो, पण चव अतिशय भन्नाटच लागते। आता यात मी थोडंसं हिंग घालणार आहे, मिक्स करून घ्यायचं आहे हिंगसुद्धा। मसाल्यातून छान तेल रिलीज झालेलं दिसतंय। हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती मस्त शिजलेला आहे आपला पाटवडीच्या रस्सा भाजी मसाला। आता यात आपण रश्श्यासाठी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत।
शक्यतो कोमट किंवा गरम पाणीच ॲड करायचं आहे, त्यामुळे भाजीला तर्री छान येते. आता भाजीला उकळी आल्यावर मीठ ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार. या पाटवडीची रस्सा भाजी अशी थोडीशी सैलसर किंवा पातळच राहू द्यायची आहे, कारण पाटवडी यात सोडल्यानंतर पाटवडी रस्सा शोषून घेते आणि रस्सा आपोआप घट्ट होतो. आता ही भाजी उकळते तोपर्यंत आपण इकडे पाटवडी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी पिठाच्या गोळ्याचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. आता ही पाटवडी आपण तेल किंवा पीठ लावून लाटू शकतो, पण इथे मी सर्वात आधी पोळपाटाला तेल लावून घेणार आहे, जेणेकरून पिठाचा गोळा पोळपाटाला चिटकणार नाही. पोळीसारखी लाटून घ्यायची पाटवडी, फक्त पोळीपेक्षा थोडीशी जाडसर राहू द्यायची आहे. हे बघा, पाटवडीसाठी पोळी आपली लाटून तयार आहे. आता काय करायचं, सुरीने आपल्याला ह्या पोळीला एकसारख्या आकाराने कापून घ्यायचं आहे. डायमंड शेपमध्ये कट करायचे, म्हणजे दिसायलाही छान दिसतात आपल्या पाटवड्या. आता एक पाटवडी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, जराही जाड किंवा बारीक नाही आहे आणि अशाच पद्धतीची पाटवडी ही रस्स्यामध्ये लवकर शिजते. आता काय करायचं, रस्स्याला छान उकळी आल्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर इथे ॲड करून मिक्स करून घ्यायची आहे आणि मग एक एक पाटवडी आपल्याला भाजीत ॲड करून घ्यायची आहे. महाराष्ट्रातील खानदेश आणि विदर्भातला अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे हा. आता ह्या पाटवड्या भाजीत सोडून झाल्यानंतर हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिट ह्या पाटवड्या आपल्याला शिजू द्यायच्या आहेत. आता एक 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल पाटवडी इथे मस्त शिजलेली आहे आणि रस्सासुद्धा मस्त दाटसर झालेला दिसतोय. खानदेशी पद्धतीने बनवलेली, जेवणानंतरही बोट चाकत राहाल एवढी चविष्ट अशी पाटवडीची रस्सा भाजी इथे तयार आहे. मस्त गरम गरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खूपच छान लागते ही पाटवडीची रस्सा भाजी. तर कशी वाटली ही महाराष्ट्रीयन रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.